हे खराब झालं होतं एक पार्ट मित्रांनो. तर तुम्हाला वाटत असेल मी आज कुठे आली आहे मित्रांनो, तर हा दादा मला शिकवणार आहे. परत तिथे सर पण नाहीत. तर मी आलेली एक्सपर्ट इन्स्टिट्यूटमध्ये. लॅपटॉप माझं रोजच खराब झाल्यासारखं व्हायला लागले, तर म्हणलं की चलो आपणच शिकाव डायरेक्टली, नाही का. फ्री कोर्सेस पण आहेत, है की नाही. हो आहे. पण ते ह्यांना आपण आता सांगायचं नाही. ह्यांना पूर्ण व्हिडिओ बघू द्या. म्हणजे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो, तर तुम्हाला कळेल की फ्री पण कोर्स काय आहे. म्हणजे हे तर कोर्सेस आहेतच आणि ह्याबरोबर एक फ्री कोर्स आहे. तर फायनल मी मॉस्फेट काढलेलं आहे, म्हणजे मला यायला लागले. हे चिप लेवल असतंय काय? जसं की आता जो मॉस्फेट काढला, जो मॉस्फेट खराब होता तो, किंवा आयसी खराब झाली, आयसी अच्छा. किंवा कॉईल, म्हणजे ऍक्च्युअली मदरबोर्डवर जे काम करतो आपण ओके. त्याला चिप लेवल रिपेअरिंग असं म्हणतो आपण. ओके. तू पण एक्सपर्ट झाला ना आता. हो ऑलमोस्ट. मग तू आता हे करणार आहेस ना, मी आता दुकान स्वतःचा टाकणार आहेस? बिझनेस करणार आहे. हो कुठं? लातूरमध्ये आपल्याला आपण पार्टनरशिप मध्ये करूत की. चल तसं करू. चालतंय का? मला काम बिम लावशील बाबा, मी फक्त तिथं काउंटरवर बसायचं येतं मला तू फक्त. फक्त पैसे घे, मी काम करतो. ठीक? ओके. तू काय करायलास? मी कंपोनंट चेक करलो. तुझा कितवा दिवस आहे का कितवा महिना? मला येऊन 4 महिने होत आलेत. अच्छा. हां, तरी माझा चालू आहे कोर्स सध्या. ओके. आणखीन किती राहिले? अजून 1-2 महिने राहिलेत. 2 महिने. हां. मग तू बऱ्यापैकी सगळं शिकला असेल 70%. हां बरोबर. हो ना. हां, तुझं एज्युकेशन काय झालं? माझं BSc फर्स्ट इयर चालू आहे. ओके. म्हणजे आपण सोबतच आहोत. ओके. मग तुला हे कसं सुचलं की हे करायचं म्हणून? आमचे रिलेटिव्ह आहेत ना, हां हां. त्यांनी मला इथली माहिती दिली. ओके. की एक चांगलं एक इन्स्टिट्यूट चालू झालं आहे. तिथं असे वेगवेगळे कोर्स आहेत. ओके. त्यांनी प्लेसमेंट पण देत आहेत. मी म्हटलं ठीक आहे. मग इथं येऊन भेट दिल्यानंतर मला समजून आलं की खरंच की आपण लाईफमध्ये याच्यामध्ये काहीतरी करू शकतो. मग मी ओके. इथं ॲडमिशन घेतलं. मस्त मस्त मस्त. पोरी दिसणार तिथं कसं काय काय पहिली स्टुडंट आहो मी. नाही कसं आहे, आता याची थोडी जेवढी जास्त मार्केटिंग होईल तेवढी जास्त इथं हे येतील. ओके. हां, ठीक आहे. तुमच्यापासून सुरुवातच. बरं कसं आहे माहिती का, आजकाल सगळी सुरुवात मीच करायला लागली आहे. ठीक आहे. त्यात काही डाऊट नाही. आता सर काय होतं की म्हणजे काही जण म्हणजे स्टुडंट असेच बसून असतात यस. गावाकडचं म्हणा हां. किंवा काय, तर त्यांना म्हणजे काय करायचं पुढे समजत नाही. हां, हां. तर त्यांना 10वी झाल्यानंतर लगेच पटकन असं जॉब पाहिजे. तर असं काय आहे म्हणजे? असं काय करायचं, मग माझ्या हार्डवेअर नेटवर्किंगला ऍडमिशन घ्यायचं. ओके. एक 4 ते 5 महिने झाले की त्यांचं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर होतं. ओके. ते हार्डवेअर सॉफ्टवेअर झालं की कॉलेज करत करत एका ठिकाणी मी जॉब लावतो. ओके. मग ते कॉलेज झालं की तिकडे जायचं. मग ते हां. 8 ते 10,000 रुपये ते पण भेटतात. म्हणजे आपलं एक्सपेन्सेस पण निघतं. हो ना. मग 1 वर्षात पूर्ण लॅपटॉपचं हार्डवेअर सॉफ्टवेअर चीप लेवल. 1 वर्ष झालं की कम्प्लीट मग तुम्हाला चांगलं पॅकेज पण भेटतं ओके. किंवा स्वतःचा बिझनेस पण करता येतो. ओके. सर स्वतःचा बिझनेस म्हणलं मी बी आता करणार आहे तर फक्त बिझनेससाठीच. ओके. तर काय म्हणजे बिझनेस बद्दल किती म्हणजे आपण कमवू शकतो याच्यातून? बिझनेस म्हणजे तुम्ही बेसिकली कम्प्लीट आमचा कोर्स केल्यानंतर एक 5-6 महिने जर मेहनत केली तर 1 ते 1.5 लाख रुपये आरामशीर कमवतो. कसं कमवू शकतो? आता एक लॅपटॉप रिपेअरिंगला आला, मदरबोर्डचा प्रॉब्लेम असेल तर मदरबोर्ड सॉल्व्ह करून दिला, त्याचे तुम्ही 1000 ते 1500 रुपये घेता. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यासोबत ते बोलतो की माझा लॅपटॉप स्लो चालतंय किंवा व्हायरस आहे, तर त्याच्यात तुम्ही हार्ड डिस्क त्याच्यात अपग्रेड करू शकता, अँटीव्हायरस टाकू शकता, रॅम अपग्रेड करू शकता. तर ह्याचे पैसे घेणार ना तुम्ही, हो ना. का फ्रीमध्ये करून देणार? फ्री मध्ये कसं मी तर जास्त पैसे घे. हा ना. असं आहे. हे काय लावलास बाबा, मॅथचे गणित लावलास का काय? ही डायग्राम आहे, अच्छा. स्केमॅटिक डायग्राम म्हणतात त्याला. काय म्हणतात? स्केमॅटिक डायग्राम. स्केमॅटिक डायग्राम. Schematic diagram. ओके. यामुळे हां. तुला पूर्ण मदरबोर्डचं सगळं भेटेल तुला. ओके. कॅपॅसिटर कुठे, काय, कशाशी कनेक्ट आहे, कसं वर्क अच्छा. करतात, हे सगळं भेटून जाईल. मला पण एक छोटंसं शिकू की एका दिवसात पहिल्या दिवशी काहीतरी शिकावं असं काय येतंय? पण तू सगळं असं कंपोनंट चेक करू शकते आधी. दाखव मला पण. तुला ते तुम्ही कॅपॅसिटर देतो. ठीक आहे. हम्म. हे आपण डीप मोडवर सेट केले. ओके. ओके. एक जे आहे हे ग्राउंडवर. अच्छा. ओके. हां. कॅपॅसिटर माहिती दिसायला हे कॅपॅसिटर. ओके. ओके. एक साईडनं बीप देणार. जर दुसऱ्या साईडनं बीप दिलं तर हे खराब. अच्छा. एका साईडनेच वाजलं पाहिजे एक का? साईडनंच वाजलं पाहिजे ओके. आणि दुसऱ्या साईडनं जर वाजलं नाही तर तो चालू. ओके. आणि त्याच्यामध्ये IC-BC असते ते काय असते? तेच लय खराब होते बघा. हे IC. लय पैसे काढतात. IC खराब झाली म्हणून. PIC सगळ्याशी कनेक्ट असते. ओके. हे पिना दिसत आहेत छोट्या हां. छोट्या छोट्या. हां, हां. हे सगळे कॅपॅसिटर, रेजिस्टर. वाजायले ना? एक साईड बीप आहे, दुसरी साईड नाहीये. म्हणजे बरोबर आहे ते. बरोबर आहे. आधी हे चेक कर या साईडची. एक साईड ते खराब आहे आता हे. करेक्ट. हे सगळं खराब आहे. म्हणजे हे पूर्ण सेक्शनच खराब झालेलं आहे. अच्छा. आणि हे रिपेअर करण्यासाठी तुम्हाला काही गॅजेट्स लागतात. तर आपण मल्टीमीटर पण बेसिक पासून शिकवतो. ओके. DC मशीन लागेल,
हे CRO आहे. CRO म्हणजे हे डाटा चेक करतं आणि दुसरं आहे हे ॲनालॉग CRO आणि फायनली हे आहे बायस प्रोग्रामर. तुमचा ज्यावेळेस लॅपटॉप अपडेट वगैरे घेतो तर कम्प्लीट अपडेट नाही झाल्यामुळं डिस्प्ले सोडतो म्हणजे डाटा करप्ट होतो बायोसचा. तर ह्यामध्ये तुमची बायस IC मदरबोर्ड काढून ह्याच्यावर लावतात आणि एक प्रोग्राम येतं. एक क्लिक मध्ये प्रोग्राम होऊन जातं. तर Okay. बेसिकली हे गॅजेट्स आहेत. ह्याला किती रुपये चार्ज करतो? 1500 रुपये आम्ही घेतो. 1500 रुपये. हो 1500 रुपये. आणि काय करायचं, फक्त लॅपटॉप ठेवायचं का? नाही, एक IC असते, ही IC आहे याच्यातली बायस समजा. हा. हे काढली आणि ह्याच्यात बसवायची हा. आणि प्रोग्राम करायचा. तर प्रोग्राम केलं की डिस्प्ले येतं. म्हणजे एका तुमच्या मदरबोर्डला, लॅपटॉपच्या मदरबोर्डला काही प्रॉब्लेम आलं, तुम्ही रिपेअर केले तर मिनिमम तुम्ही 1000 ते 2500 पर्यंत चार्ज करू शकता. अच्छा, 4 महिन्यामध्ये काय काय शिकला? हार्डवेअर सॉफ्टवेअर. अच्छा, मग तुला यायला लागले का आता? किती % कोर्स संपला तुझं, म्हणजे क्लिअर झाले? 70. हो, आता फक्त 30% राहिले. काय नाही, हे बी शिकले मी, ते काढायचं बी शिकले. म्हणजे एक दिवसाला 3-4 हजार तर मी कमवून जर एक बी लॅपटॉप आला तर, आहे की नाही? बरोबर, फक्त तुमचं तेवढं बिघडलं पाहिजे. तुझं कितपर्यंत शिकला असे? माझा पहिला आता दिवस आहे. माझी 4 महिने झाले. हो, मग ते शिकला नाहीस का चिपलेवर? आधी बेसिक शिकायचं म्हणून पुन्हा हे शिकणं गरजेचंच आहे का? हा डायरेक्ट चिप लेवल जमना? जमतंय तसं पण हां, बेसिक शिकले. कारण मला हे काढता येते. काय म्हणते त्याला? मॉस्फेट. हे फक्त काढता येते, एकच दिवसात एवढी हुशार. मग तुझं काय प्लॅन आहे? तुझं एज्युकेशन काय झाले? छोटाच वाटायला. 11 आर्ट चोला. अच्छा, 11वीत? हा मग नॉमिनल घेतलायस का? हा, म्हणजे कॉलेज करत करत हे पण करतो. बरं, मस्त मस्त. आणि हे काय आहे एवढं? ओके. म्हणतात रॅम, हां, SMP टेस्टर. हे रॅम राहते का? हा रॅम. मला वाढवता बी येते का? हा वाढीत आपण कसं येते म्हणजे हे रिकामं स्पेस भरायचं का? नाही, दुसरं घेता येतं ना, इथं बसवता येतं आपल्याला स्लॉटमध्ये अच्छा, काम. हां हां हां. हे माहिती आहे, हार्ड डिस्क. हा SMPS. काय म्हणते त्याला? SMPS. SMPS. हा पॉवर. एस ऑन स्पेस. SMPS. SMPS. हां. ओके, SMPS. पॉवर. हां. हे पंख्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात फॅन, ह्याच्या खाली राहते प्रोसेसर. ओके. मे कमी से कमेंट कसा होता दिवस आजचा? छान होता. ओके, काय काय शिकले आज एका दिवसात? काय नाही, फक्त चिप्स काढायचं, चिटकवायचं, काढायचं, चिटकवायचं. ओके, म्हणजे बेसिक आज म्हणजे एक, काय काय होतं इन्स्टिट्यूट मध्ये ते शिकलो है ना. पण तर आपल्या इथं एकदम सिस्टमॅटिक कम्प्युटर हार्डवेअरचं लॅब आहे, सॉफ्टवेअरची लॅब आहे, चिप लेवलची लॅब आहे, बरोबर. हो काय कमी काय जास्त म्हणजे टोटली शिकण्यासारखं आहे इन्स्टिट्यूट हो, खूप छान आहे. पण मला काय म्हणायचंय, इथे एक पण मुलगी दिसे ना, तेवढंच एक आहे. मुली जास्त नाहीयेत आपल्याकडे ऍडमिशन, Okay. बट मुलगी पण करू शकते. आहे. म्हणजे अगदी 10वी 11वी 12वी ग्रॅज्युएशन ज्यांचं झालेलं आहे त्यांनी केलं तर खूप सरस राहील. आणि मेन आपण स्वतःच पण म्हणजे करू शकतो ना, दुकान स्वतःच टाकू स्वतःचही शकतो. करू शकतो. आणि सर्व्हिस सेक्टर मध्ये सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. एक 50,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही सर्व्हिस सेंटर चालू करू शकता. अरे वा, Yes. फक्त 50,000? 50,000 चालू होतं. 50,000 तुम्ही जे मधल्या मशीन्स बघितल्या ते 50,000 रुपयामध्ये येऊन जाईल. जॉब बी प्रोव्हाइड करणार? येस मी जॉब पण Okay. प्रोव्हाइड करणार. ओके. आणि ग्रॅज्युएशन वगैरे झालेलं असेल तर माझ्याकडे कोर्स केल्यानंतर 1 ते 2 वर्ष ह्या इंडस्ट्रीमध्ये केल्यानंतर त्याला मी सर्व्हिस सेंटर मध्ये पण लावू शकतो. Okay. लाईक लेनो, HP, डेल. अरे बापरे, डायरेक्ट मोठ्या कंपनीज. Yes, yes, मस्त आहे की मग. येस. पण मी माझं स्वतःच दुकान उघडणार, नाहीतर एक्सपोर्ट इन्स्टिट्यूट सारखंच सेकंड एक्सपोर्ट इन्स्टिट्यूट. कस काय आलो शिकायला? शिकवलं नाही, आमची दुकान आहे इथंच, आम्ही इथंच शिकलेलं आहे. हो. हो. अरे वा बाबा, म्हणजे बरं झालं तुम्ही मला भेटलो, अजून मोटिवेट झाली मी. माझं फर्स्ट डे आहे, मी पण आले इथे शिकायला. अच्छा हा. हो. आम्ही तिघाची पण दुकान आहे. तिघाची पण हो, वेगवेगळं- इथूनच शिकून गेलो तुम्ही? इथून शिकून गेलेले. किती रुपये कमवता हो? महिन्याला असं बघितलं तर एक 60-70 हजार रुपये महिन्याला. तुम्ही सगळं शिकलो मग इथून? तर सगळे डाऊट क्लिअर झाले? शिकवून एकदम एक्सपर्ट झाले आम्ही. हो, म्हणूनच नाव एक्सपर्ट इन्स्टिट्यूट आहे वाटतं, आहे की नाही? आणि हा. तुमचं? सेम. तुमचं दुकान कुठे? ओके. बरं मॅडम, तुम्ही काय करता? मी रिसेप्शनिस्ट ओके, ठीक आहे. तुम्ही बी थोडंफार शिकाव काही? मी ग्राफिकचा कोर्स केला होता. अच्छा, ठीक आहे. मग मला पण शिकायचं, शिकेन का हो? हां, तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर नक्की मला वाटते की मी खरंच यायला पाहिजे इथे. इतकं थोडंसं मजाक करत होते, पण तुम्ही एवढं 50-60 हजार रुपये कमवलेलं, जे मला यूट्यूब देणार, ते इथून येऊ लागले तर काय प्रॉब्लेम आहे का नाही मित्रांनो?
म्हणजे इथं कोर्स संपला पुन्हा प्रॅक्टिससाठी एक महिने 6-7 महिने इथं प्रॅक्टिस केली पुन्हा शॉप स्टार्ट केला बरं असं आहे. ठीक आहे. अरे वा वा, मस्त की. बरं सर, आता हे सगळं जाऊ दे, आता माझं ऑडियन्स थांबले तुम्ही सांगण्यासाठी, हा. उत्सुकता आहे त्यांना की म्हणजे ते फ्री कोर्स बद्दल पण सांगून टाका जसं मला तुम्ही प्रोव्हाइड केलात. तर फ्री कोर्स असा आहे की तुम्ही कोणत्याही वयाचे असू द्या, तुमचे काही एज्युकेशन झालेलं असू द्या, तर ते तुम्हाला युजफुल होणार आहे, ज्याचं नाव आहे इंग्लिश स्पोकन क्लास. अरे वा. हा, आजच्या टाइमला इंग्लिश स्पोकन क्लासची कुणाला गरज नाहीये, तुम्हाला गरज नाहीये का मॅडम? आहे ना असं हा. कसं बरं. तर बेसिकली एकदम एक्सपर्ट इंग्लिश स्पोकन क्लास घेण्यासाठी बेसिक टू ऍडव्हान्स मार्केटमध्ये तुम्ही कुणालाही बघायचं झालं तर 6 महिन्याची फीस आहे तुमची 10,000 रुपये, पण Okay. ते आम्ही आमच्या कोर्सेस सोबत फ्री देणार आहोत. ओके. यस. अरे वा, म्हणजे आता इथेच इंग्लिश पण शिकायचं म्हणजे जर कोणी फॉरेनर बीच आलं आपल्या इकडे, प्लीज असं असं म्हणलं का मग आपण लगेच त्याला बोलून रिपेअर म्हणजे करून देऊ शकतो नाही का. म्हणजे चांगलं आहे, परवडतंय. म्हणजे या इथे शिका, प्रॅक्टिस बी करा, सर तर म्हणलं जॉब बी लावून देतो, हे सगळं चालू आहे त्यांचं, मस्त आहे. परत फ्री कोर्स बी आहे इंग्लिशचं. मित्रांनो तुम्ही पण या एक्सपर्ट इन्स्टिट्यूटमध्ये या आणि क्लासेस करा. कसं आहे, उगाचच घरात बसण्यापेक्षा, आई पप्पाची शिव्या खाण्यापेक्षा या, काम करा, पैसे कमवा, ते बी खुश, आपण बी खुश, तुमच्या बायका बी खुश. सिम्पल. जिम लावली होती, सोडलो. मी एक बी काम नीट करत नाही, पूर्ण संपलं. युट्यूबच कसं करायला लागली की तेच कळणार मला. You're a rebel, getting into trouble. You are kinda like a fire, like a fire, like a fire.